आषाढी एकादशी निमित्त संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोलीच्या नरसी नामदेव महाराज मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। जे वारकरी पंढरपूरला पायी वारीमध्ये जाऊ शकत नाहीत ते भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झालेत। जवळपास 1.5 लाख भाविक या ठिकाणी येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने वर्तवला आहे। विदर्भासह मराठवाड्यातील भाविक संत नामदेव महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल होतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आज आषाढी एकादशी निमित्त संत नामदेव महाराज जन्मस्थळ असलेल्या त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। जे भाविक पंढरपूरला पायीवारी जाऊ शकत नाहीत ते भाविक आज मंदिरामध्ये दाखल झाले। तर पाऱ्यामध्ये बघू शकता की या ठिकाणी भाविकांची जी आहे ते मोठी गर्दी झालेली आहे। संत नामदेवांचं हे जन्मस्थळ आहे आणि या ठिकाणी सकाळी 7 वाजता जे प्रशासकीय महापूजा पार पडली त्या ठिकाणी आमदार असो त्याचबरोबर या ठिकाणचे सचिव यांच्या हस्ते प्रशासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी जे आहे ते आज आषाढी एकादशी निमित्त जे फराळाचं वाटप देखील सुरू करण्यात आलं आणि या आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाऱ्यामध्ये कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। 100 बाय 100चा पूर्ण एक मंडप, अतिशय म्हणजे वॉटरप्रूफ मंडप टाकून किती जरी पाणी जरी आला तरी त्या भाविकाची व्यवस्था व्हावी त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे। तसेच पुढं परतवारी सुद्धा आहे। परतवारी सुद्धा जवळपास 3 ते 4 लाख लोक या ठिकाणी परतवारीसाठी येतात। त्याचं सुद्धा सर्व आम्ही विश्वस्त या सर्व शासनाच्या सहकार्याने आज आम्हाला शासनाचं सुद्धा अतिशय पोलीस लोकांचा असो सगळ्याचं अतिशय चांगलं सहकार्य आहे आणि या ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यावर्षी आम्ही पूर्ण हे उपक्रम लावत आहे। या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। इथे येणाऱ्या भाविकांना नामदेव महाराजांची श्रद्धा आहे, त्यांना पुढे त्रास होऊ नये आणि नंतर त्या फराळाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। थोड्या वेळात फराळ देखील सुरू होणार आहे आणि पूर्ण भाविकांसाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये। शासन आणि पोलीस बंदोबस्त अशा चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि विश्वास मंडळ देखील थांबून आहेत। अशा प्रकारे सर्व दिवसभर चांगल्या प्रकारे कसं लोकांना सोय देता येईल, कारण 1 लाख 1.5 लाखाचा माफी जमणार आहे, त्या प्रत्येक भाविकाची सोय व्हावी या दृष्टीने सर्व तयारी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।